कथेचं नाव आयुष्याची फरफट. मित्रांनो, एखाद्या आयुष्यभर फरफटच कशी होती. जर एखाद्या माणसाला जर त्याची जोडीदार स्त्री जर योग्य मिळाली नसेल तर त्याच्या आयुष्याची कशी फरफट होती या कथेतून मांडण्याचा प्रयत्न केला आहे. कथेचं नाव आयुष्याची फरफट. सगुणा ही एक रानमून स्त्री होती. तिला एकच मुलगा होता. नवरा वारल्यावर दीरभाई आणि सगुणा यांचं जमेना. मग सगुणा आपल्या मुलाला तुकारामला घेऊन आपल्या माहेरी आली आणि आपल्या भावाकडे राहू लागली. 4 महिन्याचा काळ निघून गेला. भाऊजाई रखमाबाई आणि सगुणा यांचे खटके उडू लागले. त्यांचे खटके उडायला सुरुवात झाली आणि रखमाबाईंना आपल्या नवऱ्याला विठोबाला खूप काही सुनावलं आणि मग बायकोच्या सांगण्यावरून विठोबानं सगुणाला आपल्या घराजवळच एक खोप बांधून दिली आणि तेथे सगुणा आणि छोटा तुकाराम राहू लागले. तुकाराम हळूहळू आता मोठा होऊ लागला होता. सगुणा दररोज दुसऱ्याच्या शेतात रोजानं जायची. दिवसामागून दिवस असं जात होतं. तुकाराम हळूहळू आता मोठा होऊ लागला होता. पण नीतीच्या मनात काही वेगळंच होतं. एके दिवशी आई सगुणा पाणी आणण्यासाठी विहिरीवर गेली आणि पाय घसरून विहिरीत पडली. त्यातच तिचा मृत्यू झाला. तुकाराम आता पूर्णपणे अनाथ झाला होता, वनवासी झाला होता. आता तुकाराम आपल्या मामाकडेच राहू लागला होता. तुकारामची मामी मात्र तुकारामकडून खूप काम करून घ्यायची. त्याला जेवण सुद्धा ती नीट देत नव्हती. आता तुकाराम हळूहळू मोठा होऊ लागला होता. गावातील पांडा सावकाराकडे तुकाराम आता चाकरीला राहिला होता. आता तुकारामचं लग्न करायचं होतं. आता मामा विठोबानं तुकारामसाठी मुली पाहण्यास सुरुवात केली होती. खरं तर मामाची एक मुलगी होती, पण मामी रखमा म्हणाली, माझी पोरगी या वनवासाला द्यायची, अजिबात द्यायची नाही. मी तिला विहिरीत टाकीन, पण ह्याला देणार नाही. मामाचं मामी मोहर काहीच चालत नव्हतं. त्यामुळे मामानं तुकारामसाठी बाहेर गावामध्ये मुली पाहण्यास सुरुवात केली होती. आणि लांबच्या गावातून लांबच्या पाहुण्याकडून एक निरोप आला की सोलापूरच्या जवळ असणाऱ्या एका गावामध्ये एक मुलगी आहे. मामाला कसं तरी तुकारामचं लग्न करून मोकळं व्हायचं होतं. मामा आणि तुकाराम मुलगी बघायसाठी त्या गावात गेले आणि मुलगी ह्यांना पसंत झाली आणि तुकारामचं लग्न जमवण्यात आलं. मामाच्या खांद्यावरचा बोजा आता बऱ्यापैकी कमी झाला होता. पुढे मे महिन्यात तुकाराम आणि गंगूबाई यांचं लग्न झालं. गंगूबाई आता आपल्या नवऱ्याच्या गावी नांदायला आली होती. खरं तर गंगूबाईचं जीवन हे जरा वेगळं होतं. ती थोडीफार शाळाही शिकलेली होती. तुकाराम मात्र पूर्णपणे अडाणा होता. तुकारामचं घर पाहून तिला आश्चर्यच वाटलं. अशा प्रकारे तुकाराम आणि गंगूबाई यांचा संसार चालू झाला होता. मामाच्या घराजवळच तुकारामचं खोपाट होतं. अशा प्रकारे वर्षभराचा काळ निघून गेला. तुकाराम आणि गंगूबाई यांना एक मुलगाही झाला होता. पुढे असंच 2-4 वर्षाचा काळ निघून गेला होता. दुसऱ्याच्या शेतात गंगूबाईलाही रोज कामाला जावं लागत होतं, पण ही गोष्ट तिला अजिबात पटत नव्हती. गंगूबाईच्या माहेरातील असणारा सखाराम शेठ हा शहरात असायचा आणि तो तेथील मुलांना कामावर लावत होता. आणि गंगूबाईलाही वाटायचं की आपल्या नवऱ्यानेही शहरात जावावं आणि आपण शहरात राहावं, म्हणून तिनं तुकारामच्या मागं तगादा लावला होता. शेवटी नाईलाज झाला आणि तुकाराम आपल्या बायकोला घेऊन बायको मुलासह शहरात मजुरी करण्यासाठी तो गेला. अशा प्रकारे 1-2 वर्षाचा काळ शहराच्या ठिकाणी गेला. तुकाराम आणि गंगूबाई यांना आणखी एक मुलगा झाला. गंगूबाई आता शहरात कामाला जाऊ लागली. तुकारामही मजूर म्हणून आता शहरात कामाला जावं लागला होता.
हळूहळू तुकाराम आणि गंगूबाई यांच्यात खटके उडू लागले. गंगूबाई आपल्या नवऱ्याला ती सारखी भांडू लागली होती. घरात लहान लहान 2 मुलं आणि तुकारामच्या रोजच्या धिंगाण्यामुळं तिला योग्य वाटत नव्हतं. गंगूबाईला वाटायचं की तुकाराम मात्र आता तिच्यावर संशय घेऊ लागला होता. आज सकाळी सकाळीच तुकाराम आणि गंगूबाई यांच्यात जोरजोरात वाद झाला. गंगूबाईचे एका इतर पुरुषाबरोबर जुळलं होतं आणि ती गोष्ट तुकारामला माहीत झाली होती आणि त्यामुळेच आज जोरात त्यांच्यात भांडण झालं होतं. तुकाराम खूपच वैतागला होता, तो तापला होता. त्या दिवशी घरात खूप भांडण झालं आणि तुकाराम तसाच कामावर गेला. गंगूबाईनं मात्र खूपच ही गोष्ट मनावर लावून घेतली होती. तिचा तो जोडीदार आणि गंगूबाई यांनी एक प्लॅन केला की तुकारामची कटकट आता कायमचीच मिटवायची. आणि त्यांचा जो प्लॅन झाला होता तो प्लॅन तुकारामचा 5-6 वर्षाचा मुलगा योगेशने ऐकलं होतं. संध्याकाळी तुकाराम आल्याबरोबर छोटा योगेश पळत गेला आणि वडिलांना म्हणाला, दादा 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 तुला संध्याकाळी मारायची म्हणते ती, तो एक माणूस आहे. आणि तो त्या छोट्या बाळानं ही हकीकत दादाला सांगितली. तुकारामला या अगोदरच शंका आलीच होती आणि ह्या छोट्या मुलानं सांगितल्यामुळे त्याची खात्री पटली. आणि त्याच ठिकाणाहून तुकारामने त्या छोट्या योगेशला बरोबर घेतलं आणि थेट तो आपल्या मामाच्या गावाला निघून आला. रोजच कटकट आहे, शिवाय ही बाई आपले ऐकत नाही म्हणून तुकाराम तिच्या शिवाय कायमचा तिला सोडून मामाच्या गावाला निघून आला होता. तो आता मामाच्या गावी पूर्वीसारखाच राहू लागला. आता त्याच्या बरोबर छोटा योगेशी होता. योगेशचं सर्व काही तुकारामच पाहत होता. त्याचं जेवण, त्याचे कपडे धुणे, सर्व काम तुकाराम करायचा. पण आता बऱ्याच दिवसाचा काळ निघून गेला. तुकारामची बायको गंगूबाई पुन्हा आपल्या नवऱ्याकडे कधीच आली नाही. ती तेथेच शहरात थोरल्या मुलाला घेऊन राहिली, पण ती नवऱ्याकडे आलीच नाही. बऱ्याच दिवसाचा काळ निघून गेला होता. तुकारामच्या मामाच्या मुलांनी त्यांना पुन्हा एकत्र आणण्याचा बराच प्रयत्न केला, पण त्याला यश मात्र आलंच नाही. तुकारामची बायको इकडं आलीच नाही. ती म्हणायची, जोपर्यंत नवरा जिवंत आहे तोपर्यंत मी तिकडे येणार नाही किंवा त्याचं तोंडही पाहणार नाही. ती आलीच नाही. बऱ्याच दिवसाचा काळ निघून गेला होता. आता हळूहळू योगेशही मोठा झाला होता. आता योगेशचं लग्न करायचं होतं आणि तुकारामच्या मामाच्या गावातीलच एक मुलगी योगेशसाठी स्थळ म्हणून आलं आणि आपल्याला पाठबळ होईल या हिशोबानं तुकारामनं आपल्या योगेशचं त्या मुलीशी लग्न लावून दिलं. पण तुकारामनं पाहिलेलं स्वप्न मात्र उलटच झालं. योगेश आणि त्याची बायको सविता तुकाराम पासून वेगळे राहू लागले होते आणि तुकाराम मात्र ज्या कोपेत राहत होता तेथेच तो राहू लागला, एकटा आणि एकटाच. तो स्वतःचा स्वयंपाक स्वतःच बनवायचा, स्वतःच एकटा जीवन तो जगत होता. जो मुलगा लहानाचा मोठा केला होता, त्याचं पालन पोषण केलं होतं, तो मुलगा लग्न झाल्यापासून बापापासून वेगळा राहू लागला होता. तुकाराम मात्र आलिया भोगाशी असावे सादर या उक्तीप्रमाणे एकटाच जीवन जगत होता. योगेशला काही वर्षानंतर 2 मुलेही झाली होती. तुकारामचा थोरला मुलगा गणेशचंही लग्न तिकडे झालं होतं. खर तर तुकारामला आता सर्व नाती होती, बायको होती, मुले होती, सुना होत्या, नातवंड होती, पण तो एकटाच जीवन जगत होता. त्याच्या वाटणीला आलता तो फक्त एकटेपणाच. मुले, नातवंडे, सुना कोणीच याचं ऐकत नव्हतं. तो एकटाच जीवनाचे दिवस ढकलत होता. पुढे बऱ्याच दिवसाचा काळ निघून गेला होता. तुकारामच्या आयुष्याची गाडी उताराला लागली होती.
बऱ्याच वर्षाच्या काळ निघून गेल्यानंतर एके दिवशी तुकाराम आजारी पडला. अचानक त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि त्या झटक्यातच तुकारामचा मृत्यू झाला. ज्या गोपेत तो राहत होता तेथेच तो मरून पडला होता. दुसऱ्या दिवशी तुकारामच्या मुलाने पाहिलं तर तुकाराम मरून पडलेला होता. त्याला तो कधी मरला याचीही कल्पना कोणाला नव्हती. ज्या कोपेत तो राहिला होता त्याच कोपेत तो मरून पडला होता. योगेशला मात्र आता खूप दुःख झालं होतं. ज्या बापानं आपणास लहानाचं मोठं केलं होतं तोच बाप आज आपल्यातून निघून गेला होता. याचं त्याला आता खूप वाईट वाटत होतं. माणसं जोपर्यंत जिवंत असतात तोपर्यंत माणसाला त्याचं काहीच वाटत नाही, परंतु माणूस एखादा गेला म्हणजे त्याची फार माघारी पाठीमागं आठवण येते. याचं एक हे उदाहरण होतं. ही बातमी योगेशने आपल्या आईला सांगितली. आता मात्र शेवटची भेट घेण्यासाठी गंगूबाई आली होती. आपलं सुहासनीचं रूप आता जाणार होतं. डोरलं जुडवी, हिरव्या बांगड्या, कुंकू हे आज तिचं गेलं होतं. म्हणून गंगूबाईला वाईट वाटत होतं. नवरा मेल्याचं दुःख तिला नव्हतं, पण तिचा जो सुवासनीचा साज होता तो जाणार याचं तिला दुःख वाटत होतं. म्हणून ती रडत होती. असं सारं गाव आता तिच्याकडे पाहत होतं. तिचं प्रेम मात्र त्याच्यावर शेवटपर्यंत नव्हतं. शेवटपर्यंत तुकारामला एकटेपणाच वाटायला आला होता. त्याच्या आयुष्याची शेवटपर्यंत फरफटच झाली होती. धन्यवाद. नमस्कार रसिक प्रेक्षक हो, मी शंकर खांडेकर. मित्रांनो,